पुण्यातलं एक असं मंदिर जे बघितल्यावर तुम्ही म्हणसाल ही नक्की मंदिरच आहे का एखाद्या पिक्चरचा सेट, कारण इथं आल्यावर तुम्हाला अक्षरशः स्वर्गात आल्यासारखं वाटतं. पण ही मंदिर नक्की आहे कोणतं हे बघण्यासाठी 4 दिवशी आधी मला फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि आज मी आलो होतो पुणे बेंगलोर हायवे जवळ असलेल्या नऱ्यामधल्या श्री स्वामीनारायण टेम्पलला. आणि ही मंदिर पुण्यातल्या फेमस मंदिरांपैकी एक आहे, कारण ही मंदिर बांधताना एक कणभर सुद्धा स्टील नाही वापर. मग नक्की बांधलंय कसं? तर मंडळी, हजारो कारागिरांनी दिवस रात्र मेहनत करून राजस्थान मधून आणलेले गुलाबी आणि लाल वाळूची दगड वापरून हे खतरनाक असं मंदिर बांधलंय. आणि आत्ता लागा या मंदिरात 10,000पेक्षा जास्त शिल्प असून डोळ्याचं पारणं फिटल असलं नक्षीकाम करण्यात आले. आणि या मंदिरात भगवान स्वामीनारायणांची उपासना केली जाते. मंदिराच्या आत फोटोग्राफी अलाउड नाही, त्यामुळे जास्त व्हिडिओ काढता आलं नाही. पण फोटो व्हिडिओ साठीच नाही तर एक शांतता आणि कोरीव कामाची जादू बघायची असेल तर इथं दर्शन घ्यायला नक्की या. तसं दर्शनाचं टायमिंग सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8:30 असते. पण मी तर म्हणेन तुम्ही इथं सनसेटच्या टायमिंगला या, कारण सूर्य मावळताना मंदिर असं दिसतंय. अगं बब. तर मंडळी, तुम्ही पण पुण्यात राहता असाल किंवा पुण्याला जाणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या, कारण काही गोष्टी व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा त्या समोरासमोर बघून त्याचा अनुभव घेतलेला कधी बी चांगलं. मग कमेंट मध्ये श्री स्वामीनारायण लिहा आणि जास्तीत जास्त शेअर करा.